विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। अशा प्रकारे शिक्षणाचे महत्त्वपूर्ण आशय सांगणारे आद्य समाज सुधारक आणि स्त्री शिक्षण पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी आदिनाथ आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। महात्मा ज्योतिराव फुले हे एक थोर समाज सुधारक, विचारवंत, लेखक आणि शिक्षण तज्ञ होते। त्यांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्था, स्त्रियांचे दास्य आणि अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध आयुष्यभर लढा दिला। त्यांचे जीवन कार्य हे सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि शोषित वंचित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित होते। महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यामध्ये झाला। थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मेन या पुस्तकाचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला, ज्याने त्यांना सामाजिक सुधारणेची प्रेरणा दिली। त्यांचे जीवन हे वैयक्तिक न राहता सामाजिक जीवन झाले होते। ज्योतिराव फुले यांचे 1840 मध्ये सावित्रीबाई यांच्याशी लग्न झाले। सावित्रीबाई त्यांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या। मुळातच परिवर्तनवादी विचार असणारे ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी क्रांतिकारी पुढाकार घेतला। 1848 मध्ये त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, जी भारतातील पहिली मुलींची शाळा मानली जाते। सावित्रीबाई फुले यांनी या कार्यात त्यांना सक्रिय साथ दिली आणि स्वतः शिक्षिका म्हणून काम केले। 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज नावाच्या संस्थेची स्थापना केली। त्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला। सत्यशोधक समाजाने विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले, अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती केली। या संस्थेमुळे शूद्र आणि अतिशूद्र जातींना सामाजिक चळवळीत स्थान मिळाले। शूद्र अतिशूद्र यांच्यासाठी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला। त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला। शेतकऱ्यांना त्यांनी बळीराजा अशी संज्ञा दिली। ज्योतिराव फुले यांनी आपल्या लेखनातून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला। तृतीय रत्न हे नाटक त्यांनी 1855 मध्ये सामाजिक सुधारणेसाठी लिहिले। गुलामगिरी या 1873 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी जाती व्यवस्थेची उत्पत्ती आणि तिचे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला। शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणावर टीका केली आणि ब्रिटिश राजवटीतील अन्याय उघड केला। हे पुस्तक त्यांनी 1881 मध्ये लिहिले। 1888 मध्ये मुंबईत त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली। महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवन कार्य हे भारतीय समाजाला अज्ञान आणि शोषणातून मुक्त करण्याचे एक महान उदाहरण आहे। त्यांनी शिक्षण, समता आणि मानवतेच्या मूल्यांना प्राधान्य दिले, ज्यामुळे ते आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत। ही विशेष माहिती जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।